आता टाकलंय लसूण बेसन बनवायसाठी. बघा लसूण टाकलंय, थोडेसे जिरे टाकले. मोरी नाहीये, मोरी सापडली नाहीये. हे बघा ताई बोलताय मोहरी सापडली नाहीये. हे बघा त्याच्यात ऍड करतोय आपण हिरवी मिरची बारीक कापून घेतली. याला चांगलं ब्राऊन करून घेऊया. हे बघा छानपैकी टेस्टी लागतं हे बेसन. हे बघा गावठी पद्धतीचं माझी बहीण बनवणार आहे बेसन. हे बघा बेसन पीठ आणलंय तिने. हे बघा चुल्यावरचं बेसन स्पेशल आहे. हे बघा आता पाणी ऍड करूया बेसनमध्ये. पिठलं मध्ये हे बघा पिठलं म्हणायला लावत आहे. त्याच्यामध्ये हळद ऍड करूया, पाणी ऍड करूया. मग त्याला असं फेटून घेऊया हाताने. हाताने फेटलं की छान होतं, जास्त मेहनत लागत नाही. हे बघा तोपर्यंत हे पण ब्राऊन होतंय. हे बघा आता कांदा ऍड करूया. नाही टाकेल बघा इथं चपात्या चालू आहे, गरम गरम पिठ चपात्या. हे बघा आता लाल तिखट टाकूया आपण, लाल मिरची त्याच्यात थोडंसं ऍड करूया. हे गावठी पिठलं आहे, तुम्ही पण बनवा, नक्कीच छान आहे. तुम्ही बनवा, खूपच टेस्टी लागतं. आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. ही स्पेशल कुक आहे, ही रोज स्वयंपाक बनवते. ही आमची ताई आहे, मोठ्या ताई. हे बघा त्याच्यात आता हे बघा हे बघा पातळ असं मस्त बेसन बनवलंय आम्ही. पिठलं कोणी बेसन म्हणतं, कोणी पिठलं म्हणतं. हे बघा आता मीठ बीठ सगळं ऍड केलंय, चांगलं हलवून घेऊया. आता थोडंसं पाणी लागेल तर ऍड करूया. मग त्याच्यावर झाकण झाकूया. हे बघा थोडंसं मीठ टाकूया स्वादानुसार, चवानुसार मीठ टाकूया. हा तुम्ही जरा कल्याण मध्ये तुम्ही बोला ताई. कल्याण मध्ये राहता, थोडस काहीतरी शिका जरास. हो ताई. आम्ही अण्णा पाट आहे. हे काय टाकताय ताई? कोथिंबीर. हो हे बघा चांगली स्वच्छ धुवून घेतली कोथिंबीर, त्याच्यात ऍड केली. आम्ही ऍड केलेली आहे. हे बघा आता आपण कोथिंबीर टाकली मस्त. आता हलवून घेऊया. थोडंसं पाणी ऍड करू आणि हलवून घेऊया. याच्यावर झाकण ठेवणार आहे का तुम्ही ताई? नाही का, झाकण नाही, हलवत राहू आम्ही. असं आहे का? पातळ बनवणार आहे का? पातळ. खूप टेस्टी लागतं का चुल्यावरचं बेसन? टेस्टी लागतं. हो का? तुम्ही कुठल्या आहात ताई? आम्ही धुळ्याचे. असं आहे का? आम्ही धुळ्याचे. असं आहे का? स्पेशल स्पेशल स्वयंपाक करता आहे. नाही म्हणा. माझ्या बहिणी पण नाते म्हणे. हे बघा पिठलं, खिचडी आणि चपात्या. हे बघा असं आमचं स्पेशल गावरान जेवण आहे. पोट भरून खा. हे बघा आमची मोठी बहीण आहे. आता ठेसासाठी हे बघा चुल्यामध्ये आता मिरच्या टाकताय मस्त हिरव्या हिरव्यागार. आता ठेसा बनवणार आहे माझी बहीण सगळ्यांसाठी, नंदुरबारकर. हे बघा एकदम छान. तुम्ही पण या, टेस्टी ठेसा बनवणार आहे सगळ्यांसाठी. ती काही स्वतः खात नाही, सगळ्यांसाठी बनवते. हे बघा चुलीवरचा ठेसा, नक्की बघा आमच्या चॅनलवर. हे बघा हा आता रेडी झालंय बेसन. हे बघा कसं गतकतंय गावरान चुलीवरचं बेसन. हे बघा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला नक्की पाठवा. हा शेअर करा. हे बघा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. हे बघा गावरान झणझणीत बेसन.
बायकाच कोण